विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन निष्केटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर लक्षात घ्या, कल्याण डोंबिवली महानगरपालिका या एक्झामला आता सुरुवात झाली आहेत आणि बरेचसे विद्यार्थी आपल्याकडे ऑलरेडी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी कनेक्टेड आहेत आणि आपण जी रिव्हिजन मॅरेथॉन घेऊन आला आहोत ती देखील आपण रेग्युलरली बघत आहात. तर लक्षात घ्या, आजचा जो पेपर झाला आहे सर्व शिफ्टचा, त्यावर विचारलेले प्रश्न, एक्झामचं ॲनालिसिस आणि कशा पद्धतीने आता ज्यांचा शिफ्ट बाकी आहेत, पेपर बाकी आहेत, त्यांनी कसा अभ्यास केला पाहिजे हे आपण बघणार आहोत. तर लक्षात घ्या, असे व्हिडिओ बघितल्यानंतर फायदा काय होतो की एखादा टॉपिक जर आपला करायचा बाकी असेल तर तो आपण त्या ठिकाणी करत असतो. आजचा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्यवस्थित बघा, नक्की तुम्हाला हेल्प होईल. तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, नक्षा प्रोजेक्ट कशाशी संबंधित आहे? तर जे प्रश्न आपल्याला कळाले त्यावरून आपण ऑप्शन तयार केलेत आणि तुमच्यासमोर प्रेझेंट करत आहोत. तर लक्षात घ्या, नक्षा हा जो प्रोजेक्ट आहे तो ऑप्शन क्रमांक ए शहरी भागांमध्ये डिजिटल लँड रेकॉर्ड तयार करण्याशी संबंधित आहे. यानंतर पुढील प्रश्न म्हणजे लक्षात घ्या, चालू घडामोडी हा जो टॉपिक आहे तो देखील आपल्याला करणं गरजेचं आहे. पुढील प्रश्न आहे, लाडकी बहीण योजनेमध्ये किती पैसे दिले जातात? अगदी सोपा प्रश्न आहे. तर लाडकी बहीण योजनेमध्ये 1500 रुपये इतके दिले जातात. आणि लक्षात घ्या, त्यांनी जे आज प्रश्न विचारले आहेत ना, तर करंट अफेअर्समध्ये पुरस्कार हा टॉपिकवर त्यांनी प्रश्न विचारले होते. त्यानंतर योजना हा देखील चालू घडामोडीचा टॉपिक आहे, बरोबर. अशा पद्धतीने त्यांनी चालू घडामोडीवर प्रश्न विचारले होते. जर तुम्हाला चालू घडामोडीची तयारी करायची असेल ना, तर लक्षात घ्या, करंट अफेअर्स 2025मधील जे महत्त्वपूर्ण चालू घडामोडी आहेत त्यावर विद्यार्थी मित्रांनो आपण 5 व्हिडिओ तयार केले. प्रत्येक व्हिडिओमध्ये 50 प्रश्न आहेत. तर टोटल 250 प्रश्न आपल्याकडे तयार आहेत. प्रत्येक प्रश्नासोबत स्पष्टीकरण दिलं आहे आणि त्यासोबत एखादे ऑर्गनायझेशन आलं, एखादं राज्य आलं किंवा अशा ज्या गोष्टी आहेत त्या देखील मी तुम्हाला त्यासोबत सांगितल्या आहेत. ते जर चालू घडामोडीचे प्रश्नांची तयारी करायची असेल तर आपलं जे डेली करंट अफेअर्स यूट्यूब चॅनल आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये जा. प्लेलिस्टमध्ये जर गेले तर तुम्हाला करंट अफेअर 2025 ही जी प्लेलिस्ट भेटेल ती प्लेलिस्ट ओपन करा आणि 5चे व्हिडिओ आत्ताच तुम्ही बघून घ्यायचेत. व्हिडिओ बघताना जो स्पीड आहे तो तुम्ही 1.5x करा, म्हणजे कमी वेळात तुमची ती तयारी होऊन जाईल. पुढील प्रश्न आहे, मुख्य लेखापरीक्षक आर्थिक वर्ष संपल्यानंतर अहवाल किती दिवसात सादर करतात? तर योग्य उत्तर आहे 180 दिवसामध्ये ते सादर करतात. यानंतर पुढील प्रश्न, हार्ट लॅम्प या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पुस्तक आणि लेखक हा टॉपिक देखील आपल्याला करणं गरजेचं आहे. तर लक्षात घ्या, याचे जे लेखक आहेत ते आहे बानू मुश्ताक आणि हा देखील टॉपिक जो आहे तर लक्षात घ्या चालू घडामोडी मधील टॉपिक आहे, कारण की 2025मध्ये सपोज एखादं नवीन पुस्तक आलं तर तो चालू घडामोडीमध्येच तो प्रश्न कव्हर होऊन जात असतो. पुढील प्रश्न आहे, मुंबईचे पोलीस कमिशनर सध्या कोण आहेत? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी देवेन भारती आहेत. पुढील प्रश्न, 6 ते 12 लाख लोकसंख्या असलेल्या महानगरपालिकेकरता सदस्य किती असतात? तर योग्य उत्तर आहे 85. आणि जो महानगरपालिका अधिनियम 1949 आहे त्यावर तुम्हाला 10 प्रश्न विद्यार्थी मित्रांनो विचारले जात आहेत. त्यामध्ये महानगरपालिका अधिनियम खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला करावं लागेल. ज्यांना 10चे 10 प्रश्न बरोबर येतील त्यांचंच त्या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न आहे, महानगरपालिकेची जुनी इमारत पाडण्यास संबंधित कलम कोणतं? तर ते आहे ऑप्शन क्रमांक डी, कलम 314A. विद्यार्थ्यांनो अजूनही प्रश्न बघायचे त्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो, लक्षात घ्या, परीक्षेत तुम्हाला महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 यावर प्रश्न विचारले जाणारे, माहितीचा अधिकार आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम यावर प्रश्न विचारले जाणारे. तर आपल्याकडे हे तिन्ही मिळून 1300+ प्रश्न आहेत, 40+ ऑनलाईन टेस्ट आहेत. प्राईज आहे 199. परंतु आता एक्झाम आले आहे त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 50 रुपये डिस्काउंट दिलं जातं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, 50 ऑफ हा कोड यूज करायचा आहे. 50 रुपये डिस्काउंट दिलं जातं आहे. 150 रुपयामध्ये तुम्हाला हे मटेरियल आम्ही प्रोव्हाइड करत आहोत. याकरिता तुम्हाला काय करावं लागेल, ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. ॲप्लिकेशन डाउनलोड करून हा कोर्स तुम्ही विकत घ्यायचा आहे. प्राईज आहे फक्त 149 रुपये. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम यावर 1000 प्रश्न आहेत. अधिनियमाचे PDF आहेत. 20 ऑनलाईन टेस्ट आहेत, इंग्लिश मराठी भाषा आहेत. सोबत तुम्हाला नोट्स देखील प्रोव्हाइड करतो आहे. माहितीचा अधिकार 180 प्रश्न, नोट्स आणि ऑनलाईन टेस्ट आहेत. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 120 प्रश्न, नोट्स आणि तुम्हाला ऑनलाईन टेस्ट या ठिकाणी देतो आहे. तर नक्की विद्यार्थी मित्रांनो परचेस करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या कलमानुसार 14 वर्षांखालील मुलांना धोकादायक करण्यास बंदी आहेत? कोणत्या कलमांमुळे
की जे 14 वर्षाखालील मुले आहेत त्यांना जे कारखाने वगैरे अशा गोष्टी आहेत त्या ठिकाणी काम करण्यास बंदी आहे. तर ते कलम आहे कलम 24. म्हणजे पॉलिटी हा टॉपिक देखील आपल्याला चांगल्या पद्धतीने करायचा आहे. पुढील प्रश्न, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केलं? तर लक्षात घ्या, त्यांनी केसरी वृत्तपत्र सुरू केलं आहे. आणि मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की समाजसुधारक हा जो टॉपिक आहे तो खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपण जे कल्याण डोंबिवली रिव्हिजन मॅरेथॉन केली त्याची प्लेलिस्ट मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. त्यात जाऊन आपण जेवढेही रिव्हिजनची व्हिडिओ आहेत 100 प्रश्नांची व्हिडिओ ते देखील आपण बघून घ्या. हा प्रश्न त्यातीलच आहे. पुढील प्रश्न, भुजंग या शब्दाचा समानार्थी शब्द काय? तर तो आहे सर्प, नाग, साप हे सर्वच आहे. त्यामुळे समानार्थी हा जो टॉपिक आहे तो करायचा आहे. पुढील प्रश्न, फुलांचा काय असतो? तर तो असतो गुच्छा. त्यानंतर पुढे बघूयात, 38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती? तर ते आयोजित करण्यात आले आहे उत्तराखंड या ठिकाणी. हा देखील करंट अफेअर टॉपिक आहे. तर मी तुम्हाला जे टायटल आहे त्यामध्येच मी ऑलरेडी तुम्हाला डायरेक्ट यूट्यूब चॅनलची लिंक देतो, डेली करंट अफेअर्स. तुम्ही त्यावर क्लिक करा, प्लेलिस्टमध्ये जा, करंट अफेअर 2025 प्लेलिस्ट ओपन करा आणि व्हिडिओ नक्की बघून घ्या. लक्षात घ्या, 5 व्हिडिओ आहेत, 250 प्रश्न आहेत. मोजून 15 ते 20 मिनटामध्ये तुमची व्हिडिओ बघून होतील. तुम्ही जेव्हा जेवण करतायत किंवा एखादी ॲक्टिव्हिटी करतायत त्यावेळेस तुम्ही देखील विद्यार्थी मित्रांनो ते व्हिडिओ बघू शकता. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राचे महाधिवक्ता संदर्भात कलम कोणते? तर ते आहे कलम 76. त्यानंतर असहकार चळवळ कोणत्या अधिवेशनात मान्यता मिळाली? ते 1920 नागपूर अधिवेशनामध्ये याला मान्यता मिळाली आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आमची एफर्ट्स आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करून तुम्ही आम्हाला प्रोत्साहन देऊ शकता. पुढील प्रश्न आहे, वर्सोवा वांद्रे सी लिंकची लांबी किती? तर ते आहे 17.17 किलोमीटर इतकी. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील कोणाला पद्मश्री पुरस्कार मिळाला? तर तो मिळाला आहे अशोक सराफ. आणि हा जो प्रश्न आहे ती जी आपण प्लेलिस्ट बनवली त्यातीलच हा प्रश्न आहे. पुढील प्रश्न बघण्यापूर्वी लक्षात घ्या, महत्त्वाचे जे पद्मविभूषण पुरस्कार मिळाले ते बघून घ्या. कोणाकोणाला मिळालं? डॉक्टर डी नागेश्वर रेड्डी, वैद्यक, तेलंगणा, न्यायमूर्ती जगदीश सिंह खेहर, कुमुदिनी लक्ष्या लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम, MT वासुदेवन नायर, ओसामू सुझुकी, शारदा सिंह यांना या ठिकाणी पद्मविभूषण पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर महानगरपालिका अधिनियम ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं आहे 149 रुपीजमध्ये तुम्हाला कंटेंट भेटतं आहे. 1400+ प्रश्न, 40+ ऑनलाईन टेस्ट भेटत आहेत. तर नक्की ॲप्लिकेशन डाउनलोड करून परचेस करा. काय काय प्रश्न विचारण्यात आले होते? कमिशनर कार्यकाळ असतो 3 वर्षांचा, किमान सदस्य संख्या 6 ते 12, 85, जुनी इमारत पाडण्याचे कलम, मुख्य लेखापरीक्षक अहवाल कधीपर्यंत सादर करतात, मालमत्ता कर कमी जास्त करण्याचा अधिकार कोणाला असतो. त्यानंतर पर्यावरण हानी झाल्यास तरतूद कलम विचारलं आहे. परिवहन समिती ट्रान्सपोर्ट फंड सहकारी बँकेत किती ठेवावा. त्यानंतर सीवर मलनिस्सारण गव्हर्नमेंटच्या ताब्यात कोण घेऊ शकतो. घराचा कर कसा आकारला जातो. कलम 181, 82, 83, 84 हे जेवढेही प्रश्न तुम्हाला दिसत आहे ना ते कुठले आहेत? आपण जे 1400 प्रश्न तयार केलेत त्यातीलच हे प्रश्न आहेत. तर नक्की परचेस करा. जर तुम्हाला एक मार्कावरून आपली पोच जाते. पैशांकडे बघू नका. 149 रुपीज. त्यातून जर तुम्हाला फायदा जर होणार असेल तर नक्की परचेस करा. जर आपल्याला ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं नसेल, डायरेक्ट जर तुम्हाला PDF फाईल पाहिजे असेल तर तुम्ही 93 56 25 60 37 या क्रमांकावर तुम्ही पेमेंट करून स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे. लक्षात घ्या, परंतु जे तुम्हाला PDF फाईल देणार आहे त्याची प्रिंट काढता येणार नाही, ही गोष्ट लक्षात असू द्या. त्यानंतर कोणकोणते टॉपिक केले पाहिजे? मराठी व्याकरणावर उतारा हा टॉपिक करायचा आहे. समानार्थी शब्द करायचे आहेत, समास करायचा आहे, कर्मविधेयक विस्तार करायचा आहे, म्हणी करायचा आहे. हे टॉपिक तुम्हाला करायचे. इंग्लिश ग्रामरमध्ये सिनोनिम, अंटोनिम, पॅसेज, पॅराजंबल, इडियम्स, प्रोव्हर्ब हा टॉपिक करायचा आहे. त्यानंतर ॲप्टिट्यूडवर पाय चार्ट, बार चार्ट, डिरेक्शन, ऑडमॅन आउट, सरासरी, कोडिंग, ब्लड रिलेशन आणि बोडमास हे टॉपिक तुम्हाला करायचे आहेत. तसेच तुमच्या परीक्षेसाठी एक्झाम स्पेशल हा कोर्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या ठिकाणी परीक्षेत जे टॉपिक विचारले जातात त्या टॉपिकवर आधारित 1000+ प्रश्न आणि 60+ ऑनलाईन टेस्ट तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत. यामध्ये तुम्हाला काय भेटेल? पुस्तक लेखक आणि टोपण नावे, समानार्थी विरोधार्थी शब्द, म्हणी त्यांचे अर्थ, भारतातील सण उत्सव, भारतातील नृत्य प्रकार, महत्त्वाचे ऑपरेशन, महत्त्वाचे निर्देशांक, महत्त्वाचे पुरस्कार, महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान, महत्त्वाची योजना, आंतरराष्ट्रीय संस्था, क्रीडा प्रश्न, स्थळ यादी, वारसा स्थळांची यादी, GI टॅग, महत्त्वाचे व्याघ्र प्रकल्प, महत्त्वाची शिखर परिषदा, अर्थसंकल्प, जनगणना प्रश्न आणि जे खाली टॉपिक दिले त्यावर 5 ऑनलाईन टेस्ट तुम्हाला भेटतील. महाराष्ट्राचा भूगोल, राज्यव्यवस्था, इतिहास, समाजसुधारक, अर्थव्यवस्था, विज्ञान, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, 100 क्वेश्चनच्या 5 टेस्ट
ॲप्टिट्यूड, करंट अफेअर आणि कॉम्प्युटर सोबत तुम्हाला मी काय करतो आता की जो आपला अधिनियम आहे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 त्याच्या ज्या 20 टेस्ट आहेत त्या मी तुम्हाला याच कोर्समध्ये देऊन टाकतो. या कोर्सची प्राईज आहे फक्त 99 रुपये. तुम्हाला हा ॲप्लिकेशन थ्रू हा कोर्स परचेस करावा लागेल. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. जर आपल्याला काही डाऊट असेल तर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका जर तुम्ही फिजिओथेरपिस्ट, औषध निर्माता, स्टाफ नर्स, क्षकिरण तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लेखापाल, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य यांत्रिकी, चालक, यंत्रचालक, अग्निशामक, क्रीडा परीक्षक, उद्यान अधीक्षक, उद्यान निरीक्षक, लिपिक, टंकलेखक याकरिता फॉर्म भरला असेल तर प्रत्येक टॉपिकवर आपल्याकडे टेक्निकल टेस्ट आहेत. प्रत्येक टॉपिकवर 20 सब्जेक्टिव्ह टेस्ट आहेत आणि 2 फुल लेंथ मॉक टेस्ट प्रोव्हाइड केल्या आहेत. कोर्स परचेस करायचा असेल तर ॲप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स परचेस करा. 50 ऑफ हा कोड यूज करायचा, 50 रुपये डिस्काउंट तुम्हाला भेटून जाईल. यातील जे पोस्ट आहेत जसे चालक, यंत्रचालक, अग्निशामक, फायरमन तसेच स्टाफ नर्स यावर तुम्हाला सब्जेक्टिव्ह 50 टेस्ट त्या ठिकाणी भेटत आहेत. जर तुम्हाला कल्याण डोंबिवली महानगरपालिका नॉन टेक्निकल मटेरियल हवं असेल तर 19,000 प्लस प्रश्न, 300 प्लस ऑनलाईन टेस्ट आहेत. 50 रुपये डिस्काउंट दिला जातो आहे. 450 रुपयामध्ये तुम्हाला कंटेंट भेटून जाईल. यामध्ये माहिती अधिकार, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, महाराष्ट्र म्युनिसिपल ॲक्ट यावर तुम्हाला प्रश्न भेटत आहेत. तो जो सेपरेट कोर्स आहे 149 रुपीचा तो घेण्याची आवश्यकता नाही. हा कोर्स परचेस करण्याची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आणि हा जो कोर्स आहे तर तो तुम्ही आवर्जून परचेस करायचा आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे डेली करंट अफेअर्स जे यूट्यूब चॅनल आहे त्यामध्ये जा. परीक्षा महत्त्वाची प्लेलिस्ट त्यातील व्हिडिओ आणि करंट अफेअर 2025 यातील व्हिडिओ नक्की बघून घ्या. परीक्षेत तुम्हाला फायदा होईल. थँक्यू. आणि जर व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याला देखील जॉईन करायचं आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे.